बेंजो आणि टाळ मृदुंगाच्या तालावर निघालेली ही कुठली शोभायात्रा नसून वाजत गाजत अंत्यविधीसाठी निघालेली अंतिम यात्रा आहे. होय, संगमनेर तालुक्यातल्या घारगाव इथल्या सीताबाई गंगाधर आहेर यांचं वयाच्या तब्बल 101व्या वर्षी दुःखद निधन झालं. सीताबाईंचे पती गंगाधर हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचं 1963 सालीच निधन झालं. 4 मुले आणि 6 मुली अशा 10 मुलांची जबाबदारी सीताबाई यांच्यावर येऊन पडली. मात्र अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठेही न डगमगता त्यांनी सर्व मुलांना लहानचं मोठंच नाही केलं तर शिक्षितही बनवलं. या शिक्षणामुळेच कुणाला सरकारी नोकरी लागली तर कुणी व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेत स्थिर स्थावर झाले. सीताबाईंनी मुलांना नेहमी ताठ मानेनं जीवन जगण्याचा सल्ला देतानाच जीवनाचे खरे सार्थक मनस्वी आनंदात असल्याची शिकवण दिली. दुःख करत जो थांबला तो संपला या उक्तीचा धडाच त्यांनी आपल्या मुलांना दिला आणि त्यामुळेच आयुष्यभर काबाड कष्ट करून सुखाचे दिवस दाखवणाऱ्या माऊलीच्या अचानक झालेल्या निधनानं मुलांनी डगमगून न जाता आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आईची अंत्ययात्रा वाजत गाजत काढून आईला जड अंतकरणानं मात्र चेहऱ्यावर समाधान ठेवून अखेरचा निरोप दिला. आपल्या आईविषयी हुंडेकरी आणि त्र्यंबकजी डेंगळे पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी आहेर या मुलानं अधिक माहिती दिली. आमचे वडील 1963 साली वारले. 1963 साली वारले. त्यानंतर आमची परिस्थिती फार हलाखीची झाली. त्यानंतर आम्ही उद्योग व्यापारात पडलो. आम्हाला आईनं चांगलं घडवलं. तेव्हा ती आजपर्यंत आमच्यावर चांगले संस्कार झाले. आम्ही 4 भाऊ आहेत, 6 बहिणी आहेत. आईला नातू पंतू नितोंडपर्यंत आईला सगळं बघितलं. आई आनंदीत गेली. तिची अंतिम यात्रा एकदम आनंदी साजरी केली आम्ही. तर एसटी वाहक म्हणून रिटायर झालेला दुसरा मुलगा जगन्नाथ आहेर यांनीही आपल्या आईविषयी अधिक सांगितलं. आमची आई श्रीमती सीताबाई गंगाधर आहेर यांची आज अंत्यविधीची मिरवणूक होती. आम्ही ती आनंदात संपूर्ण ग्रामस्थाने पार पाडली. आमच्या आईचा जन्म 1916 साली झाला. आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. ते 1942च्या जनरलच्या सत्याग्रहामध्ये त्यांना 9 महिन्याची शिक्षा झाली होती. त्यानंतर आमच्या वडिलांचा मृत्यू 1963 साली झाला. त्यावेळेस आम्ही 6 बहिणी आणि 4 भाऊ असा आमचा परिवार होता. एवढ्या मोठ्या परिवाराला आमच्या आईने जिद्दीने चिकाटीने आमचा सांभाळ केला. आम्हाला प्रत्येकाला नोकरी उपयोगी शिक्षण दिलं. आमचे मोठे भाऊ शिवाजी शेठ आहेर यांना चांगली शेती कशी करावी याच्याबद्दल ज्ञान दिलं आणि आमचे भाऊ एक या भागातील प्रगतिशील शेतकरी राहिले. आम्ही बाकीचे 3 भाऊ कोणी मुंबईला कॉर्पोरेशनमध्ये होते. मी STमध्ये कंडक्टर होतो. दुसरा एक भाऊ पोस्ट ऑफिसमध्ये होता. हे सगळं आमच्या आईमुळं आम्हाला शक्य झालं. आज आमच्या मुलाबाळांसकट आमचे नातवंड वगैरे आमचा 100 माणसांचा परिवार आहे. आम्ही आमच्या आईला शेवटपर्यंत एकदम पार सोन्यासारखं सांभाळलं आणि आमच्या आईला अजिबात बी कोणत्या गोष्टीची उणीव पडून दिली नाही. कारण आईमुळं आज आमचा एवढा मोठा प्रपंच झालेला आहे उद्योगपतीसारखा. त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे सगळं आम्ही आमच्या आईमुळं शिकलो आणि आमच्या आईने आमच्या प्रपंचाला आम्हाला कशी चिकाटी करायची कसं आहे आईने पहिलं कष्ट केले. त्या कष्टाचे आमच्यावर त्याचं संस्कार होते. सीताबाईंच्या मागे आज मोठा आप्त परिवार आहे. मुले मुली सुना जावई नातूपंतू अशा मोठ्या परिवाराची शिदोरी त्यांच्या मागे आहे. घारगाव इथल्या प्रसिद्ध हुंडेकरी आणि त्र्यंबकजी डेंगळे पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी आहेर, जगन्नाथ आहेर, मनोहर आहेर या मुलांसह नातू दौलत लक्ष्मण आहेर आज नावारूपाला आले आहेत. इतर मुले सरकारी नोकरीत आहेत. मात्र हे सगळं आजचं वैभव सीताबाईंच्या एक तपश्चर्येचं फलित असल्याची भावना सर्वांना आहे आणि यातूनच कधीही आजारी न पडलेल्या सीताबाईंचं बुधवारी दुपारी 11:15 वाजता कोणतंही आजारपण नसताना निधन झालं आणि यामुळेच आईला कसलाही आजारपणाचा त्रास न देता देवानंच आईचं मरण सुखद केलं हीच भावना सर्वांची झाली. त्यामुळे आईच्या अशा अचानक जाण्यानं दुःखी होऊन रडत बसल्यास तिला दुःख होईल. त्यामुळे कुठलीही रडारड न करता आईला सुख समाधानानं अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार बँजो वाजवत आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत अंत्ययात्रा काढण्यात येऊन अंत्यविधी पार पाडण्यात आला. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर.